का लपून उठत बसत का चलास मला भीत भीत? नाही नाही मी नेल नाही बाबा. मग कोण नेले मला? मी उठत बसत चलो हे माझ्या माईनच चांगल्यानं चलो म्हणला. मी पहिली वेळ सासरवाडीला चलो म्हणला. माझ्या माईनच सांगले की बापू सासरवाडीला जात असताना लवून चोपून जाय. माझं काय चुकलं काय? अरे असं करू नको म्हणला, पुढे मार खाशील मला. तर काय करू म्हणला? मग हा हो करत जायचं म्हणलं. असं जायचं नाही म्हणलं, हा हो करत जायचं. त्यानं सुरू केलं महाराज हा हो. त्या थोड्या समोर अंतरावर गेल्यानंतर एक पारधी सकाळपासून जाळं लावून बसले होते. एकही सस फसनामध्ये. आणि योगायोग एका सस्याचं टंगडं अडकलं होतं त्याच्यात. यानं हाहू केलं की ते टंगडं निठलं गेलं पळून. ते सस पळून गेलं. याच्या हाहूमुळे गेल्यामुळं आले की ते पारधी 2-4 खण लगावले त्याला. मला का मारता तू हाहू म्हणल्यानंच आमची शिकार गेली म्हणे. सकाळपासून आमची शिकार अडकली नव्हती आणि तुझ्या हाहूमुळं आमची शिकार गेली. आणि असा हाहू करत जाय नको म्हणले. काय करत जावं मला सांगा? मायनं सांगली लवून चोपून जावा. तिथंही दणका बसला. त्या शेतकऱ्यानं सांगला हाहू करत जा, तरी मारच आहे म्हणला. तुम्ही काय सांगता ते सांगा गड्या म्हणला. काही नाही म्हणला. आणि आमच्या जाळ्यामध्ये सस फसलं होतं की नाही. एक फसलं दुसरं फसू दे, एक फसलं दुसरं फसू दे असं म्हणून जायचं. त्यानं त्याचा मंत्र ध्यानात ठेवला भारत पक्काचा. मग आता वाटणं चल हे एक फसलंय दुसरं फसू दे, एक फसलंय दुसरं फसू दे. त्याचा मंत्र चालू झाल्यानंतर एका फळामध्ये एका शेतकऱ्याची गाडी अडकली होती चिखलामध्ये. आणि त्या गाडीमध्ये ज्वारीनं धान्यानं भरलेली गाडी. एक चाक चिखलात अडकलं आणि एक वरी होतं. आणि हे शेतकरी काय करायलाय, ते चाक ढकलून काढण्याचा प्रयत्न करायलाय. आता हे चलय समोरून एक फसलंय दुसरं फसू दे. एका तासापासून परेशान हो म्हणला. हे चाक निघणं आले बदमाश म्हणला. आणि दुसरं फसू दे म्हणालाच का? 2-4 तडत. कोणाचं ऐकत जाऊ नका, असाच मार खावा लागेल. ऐक नाही, संताचंच ऐकत जा. दत्ता प्रभू मग असं करत असताना महाराज त्यानं म्हणला बाबा आता तुम्ही काय सांगता ते सांगा. त्यानं म्हणला एक चाक निघालं दुसरं निघू दे, एक निघालं दुसरं निघू दे. चाक बर काय चाक. एक निघालं दुसरं निघू दे असंच म्हणायचं म्हणलं. त्यानं काय म्हणावं बा म्हणलं, मला काही कळच नाही आले. प्रत्येक जण सांगाले तिथं धनकाच आहे म्हणलं. असं म्हणत त्यानं त्याचं आता पक्क ध्यानात ठेवलं आणि समोर चालायला सुरू केलं. महाराज त्यानं चालायला सुरू करत असताना एक गाव लागलं. आणि त्या नगरामध्ये त्या गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती वारला होता, सगळ्याच्या आवडीचा बरं का. सगळं गाव दुःखी होतं. सगळं गाव जे असणारं दुःखामध्ये होतं. आणि सगळे जे असणारे त्या ठिकाणी त्या व्यक्तीबद्दल अतिशय म्हणजे दुःखी झाले होते. मग यानं गेलाय तितक्यामध्ये. मग तितक्यामध्ये ते काय म्हणतात डोली निघाली को त्या माणसाची. डोली निघण्याची यानं समोरून जाण्याची. एक निघालं दुसरं निघू दे, एक निघालं दुसरं निघू दे. 2-4 लोक आले महाराज, पोर सटक्याच्या सटक्या. बदमाशा म्हणले एकच माणूस मेलाय तर सगळ्या गावाला अभंग पडलंय आणि तो दुसरा माणूस निघू दे म्हणालास काय? मार. काय करावं बा म्हणला, कोणाचं तरी ऐकाव. यायचं ऐकलं तर असेच भानगड आहे म्हणलं. मग त्यानं म्हणलं बाबा ठीक आहे आणि तुम्ही काय सांगता ते सांगा. एवढंच म्हणायचं मला. आज माणूस मेल्यानंतर दुःख करतात की नाही? हा दुःख पाळतात. मग लई दुःख झालं, लई दुःख झालं असंच म्हणत जायचं. त्यानं म्हणला ठीक आहे, लय दुःख झालंच म्हणत जातो गड्या. मला निघालं बिचार. जाता जाता पुढे एक गाव लागलं. त्या गावचा एक मोठा प्रतिष्ठित व्यक्ती होता. 12 वर्षापासून त्याला लेकरू बाळ नव्हतं. आणि योगायोग त्याला 12 वर्षाला लेकरू झालं. लेकरू झाल्यावर सगळ्याला आनंद झाला. गावात पेढे वाटायला सुरुवात केले. प्रत्येकाच्या घरी जाऊन पेढे वाटू लागले. आणि हे समोरून चलय लय दुःख झालं, लय दुःख झालं. आता हो ते म्हणले आमच्या गावामध्ये त्या माणसाला आजपर्यंत संतती नव्हती, आज संतती झाली. सगळ्या गावाला आनंद झाला आणि तुलाच लय दुःख झाले काय?
मार्दनिकेचा दत्ता प्रभू म्हणून सिद्धांत संपला. मी काय पुढे घेणार नाही. त्याच्यासाठी संसारामध्ये उगं कोणाचं ऐकत जाऊ नका बरं काय. ऐकायचं जर झालं संताची संगत सुख कर संसारी संताची संगत सुख कर संसारी संताची संगत सुख कर संसारी संताची संगती 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 सुख कर संसारी वाया वारी तुझ नको वाया वारी सिरुना संताची संगती सुख दातारी प्रज्ञानाचे दातारी महाराजाचा प्रसाद टाळ्या वाजवा. महाराजांनी बोलिल्यामुळं तुम्हाला इकडलं थोडस तुमच्यासारखी माणसं झाल्यावर काय बाबा काय बघायचंय. दत्ता प्रभू म्हणून संताची संगत सुखकर संसारी वाया यरझारी शिनू नको आयुष्य मोलाचे वेचिले संसारी येऊन शरीर हित काय. बाबा या शरीराला का आलास कशासाठी आलास हे संत महात्मेच सांगतात. बाकी कोणीच सांगणार. संसारामध्ये कोणी तुम्हाला सांगते काय सांगा. बापू पहाटे उठलास देवाचं नाव घे. कोणती माय म्हणते की बापू म्हणते. कोणीच म्हणणार. उठलास काय उठ चल जाय शेताकडे दाब बटर है की नाही. देवाचं नाव घ्या म्हणून कोणी सांगते काय. घरामधला कोणता तरी ग्रस्त सांगते काय सांगा. फक्त सांगतात कोण संत महात्मे. कारण त्यांनाच कळवळा आला ह्या जीवात. संतानाच कळवळा आला. बुडत है जन देखावे डोळा बुडत है जन देखावे डोळा बुडत है जन देखावे डोळा देखावे डोळा बुडत है जन देखावे डोळा बुडत है जन देखावे डोळा म्हणून कळवळा येतसे. म्हणून तुम्हा आम्हासाठी संत महात्मे अवतार घेतात बरं का. अवतार आता उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्याला कळाला त्याला मिळाला.
ज्याला मिळालाही नाही आणि कळालाही नाही, ज्याला मिळाला पण कळाला नाही, ज्याला कळालाही मिळाला. उदाहरणामध्ये संत महात्म्यांना जन्म मिळाला आणि कळाला, मी कोण, कुठून आलो. बरे, कहाँ से आया, कहाँ जाना है, आने का क्या कारण है, मेरा कर्तव्य मुझे मालूम नहीं, दिल परेशान हो गया, गुरु मुझे कुछ नहीं सोचता, मैं दीवाना हो गया. पर काय, दुनिया चलती सराय है, यहाँ मुकाम तो कायम नहीं, जाना है तो होते सवेरा, तेरे दर पे आ गया. या इथं काय मुकाम आपला कायमचा आहे काय? मी इथंच राहायला आलो, आता 1000 वर्षच वाचणार आहोत. क्या लेके आया बने, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेला, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेला. क्या लेके आया बने, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. क्या लेके आया बंदे, जय हो. क्या लेके जाएगा, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेला. हाँ, क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेला. क्या लेके आया बंदे, क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला, दो दिन का मेला. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे. अब तो मिला है, कभी ना मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब तो मिला है, फिर ना मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मागुता नाही मनुष्य जन्म, हो, मागुता नाही मनुष्य जन्म, मनुष्य जन्म, हो, मागुता नाही मनुष्य जन्म. हो, बुद्धीचा पालन नरारे काही, बुद्धीचा पालन नरारे काही. हो, मागुता नाही मनुष्य जन्म, हो, मागुता नाही मनुष्य जन्म. नरारे काही, बुद्धीचा पालन, हो, हो. या नरदेही सोहित करा, चुकवा 84चा फेरा. बापूजी म्हणे बाळगुरु साधू खरा, नाम घेता गेला पहिलं पारा. म्हणून या जन्माचं सार्थक करायचं असेल तर केवळ आणि निवळ आयुष्य संसारामध्येच खर्च करू नका, भगवंताच्याही नामाला काही वेळ द्या. दत्ता प्रभू. देवाने आपलं आयुष्य पूर्ण संसारच करण्यासाठी दिलं का? नाही. साधा प्रपंच, साधा प्रपंच परमार्थ, साधा प्रपंच परमार्थ, साधा प्रपंच परमार्थ, साधा प्रपंच परमार्थ. वाचे वदा देव दत्त, वाचे वदा देव दत्त, वाचे
मालकानं भलं मोठं घर बांधलं. चोपदार बाबा लईच बघायला माझ्याकडे मला भी वाटायला तुमचं. लई बघू नका माझ्याकडे. मला माणसं लई बघली भी वाटते. उगं पळून जावं का की इथून. लई वाढ झालं बघायला महाराज आहे की नाही. तुम्ही मस्त बघायला बरं बघत राहा. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. मला मोठं घर बांधलं. वास्तुशांती ठेवली. वास्तुशांतीसाठी मोठे मोठे माणसं बोलवली. आमच्यासारख्याची काय बिशात महाराज तिथं. तुमचं बी काय बी नो लय मोठे. उद्या आहे की लाडक्या बहिणी. उद्या 20 तारीख लाडक्या बहिणी आहे की नाही. मी काय म्हणणार लय मोठं घर बांधलं. लय मोठे मोठे मंत्री खासदार गाड्या घेऊन आले महाराज. खरं आलेल्याला घर दाखवलं. आलेल्याला हे बांधलो बघा. हे किचन बांधलो बघा. इथं स्टाईल लावलो बघा. सांगू नका मला. लाईट फिटिंग केलो. आता सोफा सेट न्यारच. हात धुवायचं नारच. तोंड धुवायचं नारच. आता आपल्या तर काही माहिती नाही. इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये बनवल्या. आलेल्याला दाखवलं. आलेल्याला दाखवू लागलं. मग आता बांधता बांधता काय झालं की वरच्या स्लॅबवर अकली मजल्यावर ज्याला कंपाऊंड म्हणतात ते घेतलाच नाही. कारण वास्तूची तारीख निघून जावली कंपाऊंड वॉल घेण्यासाठी. तेवढा मात्र शिल्लक राहिला होता. कंपाऊंड वॉल वरचा स्लॅब खुलाच होता. मोकळा उगं क्रिकेट खेळायसारखा. आलेल्याला दाखिलं. मग आमच्यासारखा महाराज आला. महाराज एक दिवशी आता महापूजेला इथं जशी महापूजा मांडली महाराज तसे महाराजाला बोलून रात्री महाराज आले. म्हणजे 6 वाजता आंदूक होता प्रकाश. 6 वाजता आल्यावर 1 2 3 असे मजले बांधले होते घराचे. आणि पहिल्या मजल्यामध्ये नेऊन गुरुला दाखवलं. महाराज हे बघा इथं बांधलो. आता दुसऱ्या मजल्यावर चला तुमचे पाय लागू द्या. दिवसभर आले त्याचे पाय न लागलेले बरं झाले. खालच्याच मजल्याला लागले. तुम्ही महाराज आहात. तुमचे पाय लागल्यावर आमच्या घराचं चांगलं होते असं वाटते की नाही बघता. मग दुसऱ्या मजल्यावर नेलं. दुसरा मजला दाखिला. तिसऱ्या मजल्यावर नेलं. तिसरा मजला दाखिता ते मात्र खुला होता स्लॅब. समजा आखरी स्लॅबवर नेलं महाराजाला. इथपर्यंत बांधलो गुरु मला. इथपर्यंत बांधलो. असं करत दाखत मजावणी माग सरक कव्वा खाली पडला. दन पडला ते पडला. मानव वरच पडला. मानवचा कस लपडा साप. एका क्षणामध्ये काय होऊ शकते महाराज. म्हणून असा हा मरका संसार आहे. मग इथं आपलं काहीच नाही. पण आपण मज होय म्हणजे बसले की नाही धरले की नाही तेच म्हणजे माझं हे काही नाही. मी भगवंताचा आहे आणि हे सगळं भगवंताचं आहे. आणि भगवंताला आपण काही देऊ शकत नाही. माणसं काय करतात. कार्यक्रम झाला पट्टी घेतात. वै देवाला पट्टी द्या बरं. देवाला पट्टी द्या बरं. आता देव एवढा भिकारी आहे काय त्याला आपण पैसे द्यायला सांगा बरं. देवाला तुम्ही पैसेच नाही. देवाला तुमचा जीव जरी काढून दिला तर कमी आहे मला बरं का. पायी जीव थोडा ठेविता पायी जीव
थोडा. मग देवाला आपण काय देऊ शकतो सांगा. तन शरीर देवाला देतो म्हणलं. तन मन धरी तुम्हाची अर्पण करावे, अनुभवाचे पाहता सर्व नाशिवंत आहे. तन मन धन जरी देवाला अर्पण केलं तर नाशिवंत आहे. अनुभव घेऊन बघा. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत सगळे आता शरीर गेलं सगळं बोंबलत गेलं बरं काय. मन जर देवाला अर्पण केलं, मन ओढाळ मुलकाचे बालट पाही, धनदगडाची जात अंतरे बरवे शोधावे. मन मुलखाचं बालट आहे. इथं बसल्या पण कोणाकोणाचं कोणी आखाड्यावर घरी जाऊन आले पता नाही. मन चंचल चपळ, 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 मन चंचल चपळ. जाता वाजव टाळ्या वाजव. कशा टाळ्या आता आवाज येऊ. असं गायन झाल्यावर मला सांगा की काय तर कळावं बी लागते महाराज गायन. असंच एक गायनाचार्य एका गावाला जाऊ लागले होते. आणि गावाला जाऊ लागले होते तर ज्या गावाला जायचं होतं त्या गावाला मेन स्टँडवर उतरले आणि त्या स्टँड पासून 5-6 किलोमीटर ते गाव होतं. तिथं वाहनाची वगैरे व्यवस्था नव्हती, पायी जायचे होते. गायनाचार्य उतरले महाराज. सांगू की नको सांगू. कळावं लागते गायन बी याच्यावर बरं काय. मग ते गायनाचार्य निघाले आणि विचारलं म्हणले दादा आणि मला या गावाला जायचं आहे आणि या गावाला जाण्यासाठी इथं मी उतरलो पण इकडं सुविधा नाही म्हणतात, पण जायला काही ऑटो वगैरे वाहन आहे का? ते म्हणले काहीच नाही हो. मग कसं पायानंच जावं लागते म्हणले. बरं ठीक आहे म्हणे पायानं. मग किती किलोमीटर आहे? त्यानं काय केलं होतं की सायंकाळच्या 5 वाजता उतरला होता स्टँडवर. म्हणजे सायंकाळचे शेंच्यापारचे 5 वाजले होते. मराठीतून सांगतो. सायंकाळ म्हणल्यानं तुम्हाला कळणार नाही. सकाळ झालं उठून पोहोचल. शेंच्यापारी 5 वाजता उतरला आणि विचारलं किती इतक्या किलोमीटर. त्यानं विचार केला की आता आपल्याला तितक्या किलोमीटरचं अंतर कापून जाता येत नाही, पण असं रात्रीच्या वेळेला कुठंतरी शेतकऱ्याच्या आखाड्यावर आपण मुक्काम करावा. रात्रच्या रात्र राहावं, सकाळ झाली की उठून जावं. अशा विचारापोटी तो गायनाचार्य निघाला मला गेला. काही अंतरावर गेल्यावर सूर्यास्त झाला. आंधूक आंधूक प्रकाश पडू लागला आणि रात्र झाली. आता रस्ता काही दिसेनासा झाला. समोर गेल्यानंतर त्याला 4-5 शेतकरी एक शेकोटी लावून शेक आलेले दिसले. त्याला वाटलं इथं आहे गड्या मुला आखाडा, म्हणून त्या आखाड्याच्या दिशेने तो निघाला. त्या आखाड्यावर गेल्यानंतर राम 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 सोयरो राम राम. या 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 पाहुणं या, अतिथी देवो भव. वा वा वा. कुठं निघाले होते? अमुक गावाला चाललो हो आणि मला उशीर झालाय पाहुणं, आणि रात्रीला इथं मी थांबतो आणि सकाळ उठून जातो. माझी थोडीशी व्यवस्था लावा. थोडी काय चांगली लावत म्हणले व्यवस्था. थोडी व्यवस्था काय? आपल्या हिंदू धर्मामध्ये महाराज माणसं लय दयाळू होतो, लय मयाळू, कृपाळू, प्रेमळ माणसं, जीवाला जीव देतात हो. आता आम्ही बक्कळ गावाला कार्यक्रमाला जाता कुठं ठेवून कुठं नाही करतात. तुम्ही 7 दिवस इथं हा गायनाचार्य महाराज तुम्हाला किती प्रेम देतात लोक. आपण काय याला द्यायला काय? तुम्ही आम्ही काय बी नाही. मग आता द्यायला नाही, पण समर्थाची करावी चाकरी. त्या समर्थाची चाकरी चालू आहे नाही आहे की नाही? त्या समर्थाचा होय भरोसा. मग अशा प्रकारे महाराज ते बसल्यानंतर त्याला जेवायची व्यवस्था केली, झोपायला आसन टाकून दिलं आणि आसन नरम त्याला पांघरायला दिलं, सगळं केलं. आता शेकत बोलत बसले. आता झोपायला गड्या म्हणले कधी नाही ते योग आलाय आणि आपण बोलत बसू.
असं म्हणून बोलत बसले. बोलता बोलता ह्या गायनाचार्याला भावना विवश झाली नाही, मग अनावर झाली नाही. म्हणजे एवढं प्रेम वाढलं की गायनाचार्याला काय वाटलं, तुम्ही नाही बरं ते दृष्टांतात त्याला वाटलं की येईना एवढी व्यवस्था केली आपली, जेवायची झोपायची, आपण कोण कुठून आल्या अनोळखी असताना सुद्धा आपली एवढी व्यवस्था केली, मग याचा मोबदला आपण काहीतरी याला द्यावा. गायनाचार्याला वाटलं आपल्याकडे तर द्यायला काही नाही, पण आपण सुंदर गायन करू शकता, एकदाच त्याला गायन करून मनोरंजन करावं, त्यांचं मन समाधान करावं असं त्या गायनाचार्याला वाटलं. गायनाचार्य म्हणले बाबा, आणि पाहुणं म्हणले आणि तुम्ही माझी खूप व्यवस्था केल्या आणि त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला गायन म्हणून दाखवतो. आता शेतात काम करणारे माणसं त्याला गायन म्हणजे काय नाही, त्याला वाटलं काहीतरी असेल. हा बरोबर बरोबर म्हणले. असं म्हणल्यावर महाराज ते गायनाचार्य आपलं गायन चालू केले. को आलाप घेतले त्यांनी, आलाप म्हणतात वगैरे करतात ना सुरुवातीला, आलाप घ्यायला सुरू केले आणि एवढे रंगात आले, एवढे रंगात आले आलाप घेत असताना की त्या शेतकऱ्याला वाटलं की काय येडं झाले की काय. आम्हाला म्हणले की तुम्हाला गायन करून दाखवतो म्हणून हे दुसरं काय लावलं. त्याला काय माहित आहे गायन म्हणजे कशाला म्हणतात ते. दुसरं शेतकरी म्हणलं अरे म्हणलं हे काय ऐकायच्या मागे नाही बा, म्हणलं आपणही झोपणार ना आपल्यालाही झोपू दे ना गड्या, म्हणले काय करावं. तिसरं म्हणलं गजाळी घाल म्हणलं इस्त्यात, गजाळी गजाळी इस्त्यात घाल म्हणले की कानावर शब्द आला, पटकिन्या गायन बंद, कार्यक्रम खतम, दृष्टांत संपला. दत्ता प्रभू तसं एवढं मोठं सुंदर गायन व्हाले, टाळ्या वाजव काय बी नाही, म्हणजे कळावं लागेल ना शेतकऱ्यासारखी परिस्थिती आपली. असं मग म्हणते मज पासून परी असे माया धेन, यासी आकळीतायसा कवन योगी माझी दिशेना. मन हे खूप चंचळ आहे बघतो, आणि मनाला जर आकलन करायचं झालं तर भागवत गीतेमध्ये एक ओवी आलेली आहे. नाम जप यज्ञ परम बाधो न शके नाना कर्म, नामे पावन धर्मा धर्म नामे प्रब्रह्म वेदार्थे. या मनाला जर आकळायचं झालं आणि या संसारातून जर आपल्याला सुटका करायची झाली तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एवढी नामासाठी, एवढी नामासाठी करिता जावटी, एवढी नामासाठी करिता जावटी, एवढी नामासाठी, एवढी नामासाठी करिता जावटी, एवढी नामासाठी करिता जावटी, एवढी नामासाठी, एवढी नामासाठी करिता जावटी. गणित जवळ